साखरेत घोळवा, तुपात तळा, तरी कारला आपला कडूपणा सोडत नाही म्हणजे नाहीच. त्यातली तुझी गत झालीये ना अमृता. मागचा पुढचा कुठलाही विचार न करता घरच्यांना विश्वासात न घेता परस्पर कारभार करण्याची तुझी खोड काही जात नाही. काय म्हणाली होतीस तू मला? घाडग्यांच्या प्रतिष्ठेला कधीही धक्का लागू देणार नाही. असं वर तोंड करून मला सांगितलं होतंस ना? आठवत आहे ना? आणि बरोबर नेमकं तेच केलंस तू. हे लग्न तू करू नकोस असा सल्ला तूच दिलास ना शर्मिष्ठाला. अमृता, आणि तेवढं तर तेवढं सरळ त्या घरांकडे जाऊन सांगून आलीस की तुम्ही या लग्नाला नकार कळवा म्हणून. कारण शर्मिष्ठाला शिकायचंय. हे सगळं कुठल्या अधिकाराने त्यांना सांगितलंस? शर्मिष्ठाची वहिनी, गाडग्यांची सूत, ह्या अधिकाराने ना. अधिकार तेवढे कळतात तुला, पण जबाबदारी आणि तारतम्याचं काय? ह्या सगळ्यामुळे घाडग्यांची प्रतिष्ठा, अब्रू आपण वेशीवर टांगतोय हे नाही समजलं तुझ्या तीक्ष्ण बुद्धीला? घरच्यांना सांगून काहीही उपयोग होणार नाही, म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही नकार द्या शर्मिष्ठाला. असंच सांगितलंस ना त्यांना तू? घरचे ते परके आणि परके आपले झाले तुझ्यासाठी. अमृता, तू खरोखरच हे सगळं करून आलीस? तुला गुड मॉर्निंग गाइस. गुड मॉर्निंग डॅड. मॉर्निंग डॅड. मॉर्निंग. अरे उभा का, बस 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 बस. बरं, कसे आहात? फाईन. एकदम मजेत. अरे कियारा, इथे का बसली आहेस? त्याच्या बाजूला बस. अगं बस ना, सांगतो सगळं सांगतो. बस 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 बस. बस. दॅट्स ग्रेट. अरे काय टेबल रिकामा, काही मागवलं नाहीत का तुम्ही? अरे असं कसं कर, काय तुम्ही पण. वेटर, कसं आहे, आधी पोटपूजा आणि मग जस्ट आणि मग ह्या रिंग्स तुम्ही एक्सचेंज करायच्या. मग त्याच्यानंतर केक भरवायचा एकमेकांना. मग जंगी ब्रेकफास्ट. चला चला, आय एम एक्साइटेड. कम ऑन. एक मिनिट. जरा कॉल आहे, आलोच. माई, मी आणि अक्षय. अक्षयचं तर नावही घेऊ नकोस. घरांकडे तू एकटीच गेली होतीस की नाही? हो, पण एक अक्षरही बोलू नकोस. घाडग्यांची अब्रू घालवण्यापलीकडे काय केलेस तू दुसरं आतापर्यंत? आई बघा, शेवटी मी म्हणत होते तेच झालं की नाही? हिने मोडलं माझ्या शर्मिष्ठाचं लग्न.
हाताने विनंती आहे तुम्हाला, तिला अशी शिक्षा द्या ना की जन्मभर लक्षात राहिली पाहिजे तिच्या. शिक्षा आपल्या माणसांना करतो आपण वसुधा, परक्यांना नाही. माझी शिक्षा घेण्या इतपतही तिची पात्रता नाहीये. चल मृदुला. माझ्या शर्मिष्ठाचं लग्न मोडलंच तू. किती स्वप्न बघितली होती मी, किती सुरेख स्थळ होतं, सगळं ठरलं होतं, पण तू तिथे जाऊन माती केलीस. मला खात्री होतीच ग, तूच भरवलं असणार हे सगळं माझ्या शर्मिष्ठाच्या मनात. तिचं लग्न मोडलंस तू. आता नाही सोडत मी तुला. तिच्या आयुष्याची माती केलीस, धूळधाण केलीस. आता बघ तुझ्या संसाराचे कसे 12 वाजवते ना मी, ते बघ. दिवस भरले ए पोरी, दिवस भरले. घ्या बॅग भरायला, घ्या आता. जो संसारच नाहीये, तो मोडण्याची भीती नाहीये मला, पण माईंच्या मनातून मी उतरले. त्याचं काय करू आता? सॉरी गाईज, अर्जंट कॉल होता. शांत का बसलात तुम्ही? अरे मी केवढा एक्साइटेड आहे. कियारा, ह्यातली एक अंगठी ना तू अर्जुनच्या बोटात घाल, आणि अर्जुन त्यातली दुसरी अंगठी तू कियाराच्या बोटात घाल. चला घ्या अंगठ्या, घ्या हातात आपापल्या, म्हणजे दुसऱ्याला घालायच्या. काय रे अर्जुन, इतक्यात नर्वस झालास? दोन्ही अंगठ्या उचलल्यास म्हणून म्हटलं. ऍक्च्युली डॅड, माझी एक रिक्वेस्ट होती. अरे बोल ना, बोल. आज तू जो बोलेगा ना वो हो जाएगा. बोल. जेंटलमॅन्स प्रॉमिस. म्हणजे का? अरे महेश सावंत बोलतात आपल्याला. आपण दिलेला शब्द कधीच मागे घेत नाही. बोल. ऍक्च्युली ही मोमेंट माझ्यासाठी खूप सिक्रेट आणि इम्पॉर्टंट आहे. बरं मग? मग काय नाही, पण माझ्या आई बाबा इथे माझ्या एंगेजमेंटच्या वेळेला हजर असावेत अशी माझी इच्छा आहे. अरे पण अर्जुन, म्हणजे तू ज्या वेळेला इंडियात आला तेव्हा सुरेशचं आणि माझं ठरलं होतं, म्हणजे त्यालाही मान्य होतं. I know that, Dad. But still, it's important to me की ते इथे असावेत. बरं ठीक आहे, बोलवता ना.
एकदा रिन एक्सचेंज झाला ना की मोठं फंक्शन करून टाकू आपण. डॅड ते आता शक्य नाही. मला थोडे बिझनेस कमिटमेंट्स आहेत, त्यामुळे मला आधी ठरवल्यासारखंच उद्या ऑस्ट्रेलियाला जावं लागेल. मी एक काम करतो ना, मी आपल्या आईबाबांना घेऊन 3-4 महिन्यात परत येतो आणि त्यानंतर तुमच्या मनासारखं आपण खूप मोठा फंक्शन करूया. प्लीज डॅड, आय होप यू अंडरस्टँड. ऑल राईट. म्हणजे आता तूच ठरवलंयस तर मी काय बोलणार ना. निघू आपण परत मुंबईला. मी आलो बिल सेटल कर. थँक्यू डॅड. झालं तुझ्या मनासारखं? Arjun, yaar, thank you so much, yaar. You're so sweet, and I really love you for this. I hope you mean it. पहिला मला शिरा वाढायचा होतास. शिरा वाढ मला. आई अहो शिरा कोणीच खाल्ला नाहीये. सगळं वातावरण मी इतके दिवस त्रास सहन केलाय की नाही. आज मी आनंदात आहे. पण जिनी माझ्या मुलीचं लग्न मोडलं तिचा खरा चेहरा आज सगळ्यांना कळलाय. देव तिला शिक्षा देईलच, नाही दिली तर मी द्या. बस तुम्ही, तुलाही वाढ. कोशिंबीर आणायची राहिली. नाही मी आणली. मला बरं नाही वाटत आहे. मी नाही जेवत, तुम्ही जेवा. मृदुला थांब. मृदुला माझी शपथ आहे. मृदुला थांब. तू का पण मी जेवणार. मी भरपेट जेवणार आहे आज. लाज वाटते का ग? लाज वाटते? इतके दिवस जिने तुला असं पाठीशी घातलं, तुला सांभाळ ढाल म्हणून समोर उभी राहिली, भरल्या ताटावरनं उठली ती. आमच्या सगळ्यांच्या गाडग्यांच्या सगळ्यांच्या तोंडात गाज जाऊन भरपेट यथेच्छ ढेकर दिल्याशिवाय जी बाई जेवत नाही ना, ती भरल्या ताटावरून उठली. कोणामुळे? नाही नाही, आज तुला भरपेट जेवायलाच पाहिजे. हा, जेव जेव. हा, घे जेव. घे घे ना, सगळं वाटते तुला. थांब, हे अख्खं संपव, अख्खा शिरा संपव. ही घे, ही भाजी वाटते तुला. जेव, सगळं जेव. जेव सगळं. हा, घे घे घे. हा, जेव. सगळ्यांच्या वाटणीचं जेव. त्यासाठी आलो होतो मी इथे राहायला माई साहेब. हो, म्हणजे मला ती स्वप्न पडत होतीच, त्यामुळे तिची काळजी वाटतच होती. पण मुख्य काळजी याची वाटत होती की ती तुमच्या घरी नीट वागते की नाही. म्हणजे लग्न झाल्यावर ते प्रकरण झालं होतं ना, तिचं निघून जाणं, मग पोलीस वगैरे. त्यामुळे म्हटलं आता ती नीट वागते का हे बघण्यासाठी आलो होतो मी इथे. अर्थात शर्मिष्ठाचं प्रकरण जे झालं सगळं ते मी इथे येण्याच्या आधी, मी तेव्हा जर इथे असतो ना तर मी तिला नक्की रोखलं असतं. म्हणजे तिने तुम्हाला सगळं विचारून सांगून केलं असतं असं वाटतंय तुम्हाला? नाही नाही, तसं नाही. मी असं ऐकलंय माही की
घाऱ्यांच्या घरी अक्षयराव आणि अमृता दोघही जाणार होते, पण त्यांच्या घरी अमृता एकटीच गेली. मग अक्षयराव कुठे होते तेव्हा? मला असं म्हणायचंय की त्यावेळी अक्षयराव सुद्धा असते तिच्या सोबत तर असं घडलंच नसतं, नाही का? किंवा असं झालं असेल का की त्यांच्याकडे जायचा निर्णय या दोघांनी मिळून घेतला, पण वाईटपणा मात्र फक्त अमृताच्याच पदरात आला. तुम्ही नका यात लक्ष घालू मनोहर पंत. अण्णा आले ना की अण्णा बघतील ना काय करायचं ते. हा आमचा अंतर्गत मामला आहे असं नाही का तुम्हाला वाटत? प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते. आता अमृता तुमची लेक असली तरी ती आमच्या घरात राहते म्हटल्यावर तिला आमच्या वर्णानेच वागावं लागेल. आणि तुम्हाला आता तुमच्या घरची आठवण येतच असेल नाही? अमृताचे आई बाबा येऊन सुद्धा 2 दिवस झाले, लोणावळ्याला गेले होते ना ते. तेही तुमच्या आतुरतेने वाट बघत असतील, हो ना? पटतंय ना काय म्हणते ते? हो हो, म्हणजे तसं बरोबरच आहे म्हणा तुमचं म्हणणं. खरं आहे. माई, अण्णा आणि काका आलेत गावाहून. अगं बाई, हो का? चल हे नेऊन ठेवा. हो. हा, आणि गुळपाणी घेऊन ये. हो आंटी. लक्षात राहील ना मी काय सांगितलं ते? हो. ये ग. आले आले. मोठी जांबाज आहे ही माई. मला घरातून हाकलूनच द्यायला बघते. पण मी जर का इथनं आत्ताच बाहेर पडलो ना तर डायरेक्ट त्या राक्षसांच्या तावडीत सापडेन. काय करणार? काय डल्ला मारायचा तो आज रात्रीच मारायला लागणार. नाही, पण अण्णांना पटवायला पाहिजे. त्यांच्या तोंडून यायला पाहिजे, मनोहर पंत रहा 4 दिवस इथे. मनोहर मनोहर, लाव तुझी सगळी चतुराई पणाला. आजची रात्र पदरात पडायलाच पाहिजे. हे सगळं कुठल्या अधिकाराने त्यांना सांगितलंस? शर्मिष्ठाची वहिनी, गाडग्यांची सून, ह्या अधिकाराने ना? अधिकार तेवढे कळतात तुला? ह्या सगळ्यामुळे घाडग्यांची प्रतिष्ठा, अब्रू आपण वेशीवर टांगतोय हे नाही समजलं तुझ्या तीक्ष्ण बुद्धीला? घरचे ते परके आणि परके आपले झाले तुझ्यासाठी. माझ्या शर्मिष्ठाचं लग्न मोडलंस तू. ती स्वप्न बघितली होती मी. आता नाही सोडत मी तुला. तुझ्या संसाराचे कसे 12 वाजवते ना मी ते बघ. दिवस भरले ए पोरी, दिवस भरले. घ्या बॅग भरायला घ्या आता.